हे हे काय आहे? हे बत्ते आहे बत्ते. कशासाठी होतं हे? दिवा लावण्यासाठी आहे वाटतं हे, जे एक जागा वगैरे केलेली आहे. आणि अजून किती पिढ्या जातील ह्या लाकडातून. नाही, खूपच अजून चांगलं आहे म्हणजे ते. आज 4-5 10-12 4-5 अशी काय करते लोक पहिलं चांगलं शिकलेलीच नाही. काहीच नाही शिकलं नाही म्हणजे शाळेत गेलंच नाही. नाही. छोटासा पैलवान आहे खामगावचा, फेमस. नाव काय पण याचं, जे पण खांब आहेत वगैरे, तर हे अजून पण चांगल्या कंडिशन मध्ये आहेत पिंडावरतीच. हा. आणि एक दिवशी शेतकरी त्यांच्या त्या मागा गेलता, तेव्हा तिथं खोदून भेटलं नांगराने, तर पिंडला पडले पण ते खराब झालेत वाटतं काहीतरी. कल्पना करा, आजपासून तब्बल 230 वर्षापूर्वी प्रवाशांसाठी मोफत अन्नाची व्यवस्था करणारे एक अन्नछत्र आणि त्याच परिसरात उभा असलेला 120 खानाचा भव्य वाडा. इतिहासाच्या पानामध्ये हरवलेले हे ठिकाण आजही अनेक रहस्य आपल्या कुशीत घेऊन उभा आहे. पण प्रश्न असा आहे, या वाड्याच्या भिंतींनी नेमकं काय पाहिलं असेल आणि 230 वर्षानंतर लोक इथे का येतात? चला, आज आपण शोध घेऊया परचुरे यांच्या वाड्याचा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे अशा एका गावामध्ये जिथे 250 वर्षापूर्वीची एक विहीर आहे आणि त्याचबरोबर एक वाडा आहे. आणि तो वाडा पण 200 ते 250 वर्षापूर्वीचा आहे. आणि त्या वाड्याचं नाव अन्नछत्र असं म्हटलं जातं आणि प्लस परचुरे वाडा पण म्हटलं जातं. तर पहिलं आपण पाहूया जी विहीर, तुम्हाला दाखवतो आता. ते पाहू शकता, ही आहे विहीर. ते खाली जाऊन जर पाहिलं तर आय थिंक मला वाटतं हे दिवा लावण्यासाठी आहे वाटतं हे, जे एक जागा वगैरे केलेली आहे, खप्पे म्हणते. आणि सध्या तरी पाणी नाही आहे इथे. पावसाळ्यामध्ये फुल भरलेली असते. आणि हे आहे, आणि वरती आहेत ती मला वाटतं नाही का खाली दोरीने बादली वगैरे सोडून ते पाणी वरती ओढण्यासाठी वाटतं ते. तर आपण वरती जाऊन बघूया. पहिल्या ज्या खूप जुन्या 200-300 वर्षापूर्वीच्या ज्या अशा विहिरी आहेत, यांना खाली जाण्यापर्यंत नाही का वाट वगैरे असायची. आणि आजकालच्या विहीरमध्ये फक्त बाजूने नाही का बांधलेले असतं फक्त. ते इथे पाहू शकता, ही अशी काही विहीर आहे. जास्त खोल नाही आहे. इथे हे पाहू शकता तुम्ही. वरती जाता येत नाही. मित्रांनो, हाच तो वाडा 230 वर्षापूर्वी झालं. आणि अजून पण याच्या जे पण खांब आहेत वगैरे, तर हे अजून पण चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. आणि हा जो आहे ही जी जागा आहे, तर या जागेला बैठक व्यवस्था म्हणतात. हे जे बाहेरचं म्हणतात ना, पहारी टाईपचं, ते इथे बैठक वगैरे व्यवस्था आहे. आणि हा आहे याचा मेन दरवाजा. हा आतून आपण आल्यावरती हा जो पॅसेज आहे, ते इथून राईट साईडला गेल्यावरती इथे असं पाहू शकता तुम्ही. इथे खोल्या वगैरे करेन. आता येणी इथे जनावरांचा चारा वगैरे केले. आणि इथे एक पहिली खोली, ही दुसरी खोली
याचे खोले आहेत आणि अजून पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे, पण यूज करतात हे अजून पण. आता इथे बघा, इथे आहेत, इथे गुरं वगैरे बांधलेत, इथे म्हशी वगैरे इथे. आणि हा मेन पॅसेज आहे इथला, मेन एरिया. त्यानंतर इथे समोर आपण आल्यावरती इथे अजून एक रूम आहे, पण आता इथे आहे ती मला वाटतं बंद केली वाटते त्यांनी. आणि हे म्हणजे पहिल्या जुने घराच्या समोर नाही का याचं तुळशीचं झाडाचं वगैरे नाही का बांधलेलं असतं हे. पण हे मध्यभागी बाजूने सगळ्या खोल्या आणि इथे मध्यभागी नाही का इथं असं ठेवलेले आहे. आता आपण लेफ्ट साईडला आल्यावरती इथे यांचं स्वयंपाकघर आहे आणि तुम्हाला एक अजून दाखवतो. हे आहे जुन्या काळामधलं पाणी साठवायचं एक मोठं आपण म्हणतो याला भांड, हे असू शकते. नंतर आपण हे आता स्वयंपाकघरामध्ये चाललो आहे. आता इथे परत एक जो तो बाहेरचा जो स्पेस होता त्याला पार्ट बसल्यानंतर इथे हे मेन इथं दिवाणखाना, म्हणजे एक प्रकारचं इथं बैठक वगैरे आणि इथेच पंगत वगैरे बसायची इथे. नमस्कार आजी. आणि इथेच पंक्ती वगैरे जेवायला बसायचे वगैरे, जे पण प्रवासी वगैरे यायचे ते इथेच सगळे जेवण वगैरे करत होते. आता आपण आतमध्ये चालू, हे आहे किचन. नमस्कार मावशी. आणि इथेच किचनमध्येच यांचं देवघर पण आहे. आणि हे आहे छोटंसं नाही म्हणता येईल, खूप मोठं आहे यांचं स्वयंपाकघर. आणि हे आहे जुन्या चुली वगैरे. मावशी अजून स्वयंपाक करता याच्यावरती? हो हो. हे पाहू शकता. आता इथे अंधार आहे खूप. एवढं स्वयंपाकघर आहे. आणि समोरची मांडणी वगैरे इथं वगैरे. आणि याच्याच बाजूला पाहू शकता तुम्ही जुन्या काळाचे. मावशी इकडे हे काय आहे? हे बत्त्या आहे, बत्त्या. कशासाठी यूज करतात? हे पहिलं पूर्वी जेवण करीत होते ना, हा. त्याच्यामध्ये कुठं वरण शिजवायचे, कुठं भात करायचे. अच्छा, त्याच्यामध्ये, हो. त्यामध्ये ते ठेवत हो, होते. त्याच्यामध्ये ठेवायचे. अच्छा. तर मित्रांनो, हे मावशी मात्र हे बत्ते आहे, जेणेकरून पहिल्या जुन्या काळामध्ये याच्यामध्ये अन्न जे शिजवतात प्रवाशांसाठी तर हे याच्यामध्ये ठेवलं जात होतं. आणि यांची ही स्टोरेज रूम म्हणता येईल, म्हणजे आडगळीचं म्हणतात आपण त्या टाईपचं. आडगळीचं नाही का हे खोली आहे. इथे सगळं आता सगळं जुनं सगळं काय असेल ते सामान. सगळं जुनं. हे पहिली ह्याला पोळ्याची खोली म्हणायची. अच्छा, पोळ्याची खोली. हो, पहिली पोळ्याची खोली म्हणायची, म्हणजे पूर्वी लोक म्हणतात म्हणून आपण म्हणतोय. अच्छा, हो. म्हणजे पोळ्याची इकडं पुरणपोळी करायची आणि तिकडं ठेवायची. आणि अच्छा. मग ती कोकणातनं लोक यायची ना हां मुक्कामाला, म्हणजे पुण्याला जायला. हां. तर मग ते इथं त्यांचं मग जेवण खावण करणार आणि मग नंतर पुण्याला जाणार, मग ते पायी पायी चालत. अच्छा. हो. तर असं काही या वाड्यामधलं हे असं किचन आहे. आपण म्हणतो स्वयंपाकघर. आता आताच्या काळामधलं किचन आणि पहिल्या काळामधलं स्वयंपाकघर. आणि आता याच्या बाहेर आपण आल्यावरती बाजूला इथे हा दुसरा दरवाजा आहे, त्या साईडने एक मेन दरवाजा आणि हा छोटा दरवाजा. आणि हे पण एक पाणी साचवण्यासाठी. हे मावशी जेवण खोली होती ना, हा जेवण हे हे पाण्याचं आहे. पाण्याचं. अच्छा, हे पाणी याच्यामध्ये साचवतो. हो, पाणी. आता पण तुम्ही पाणी साचवते? हो, आता वापरायला पाणी साचवतं, पण पहिलं म्हणजे प्यायला वेळेला पाणी. अच्छा, याच्यामध्ये प्यायला वगैरे पाणी.
तर मित्रांनो याचे आता तो वापरायलाच ठेवतात ते, हो पण पहिले पेण्यासाठी यूज करत होते हे. आणि हे पण आता तेच हो हे पण ही दोन्ही भांडी. हे वापरायचं पाणी आता याच्यामध्ये ठेवलं जाते. आणि इकडे हे पहिले हे आता बांधलंय का? टॉयलेट ना हा आता म्हणजे एक 2-3 वर्ष झाली. अच्छा. हो इथे पाईपलाईन वगैरे. आणि हे बॅक साईडला येणे तिकडे लाकडं आहे. लाकडं वगैरे सरपण. सरपण ठेवायची जागा आहे ती. हा होता दुसरा दरवाजा. इथून आता आपण आल्यावरती ते इथं पुढे आता माती तेव्हा जन्मच ना आपला सांगता यायचं नाही. तेवढं. आणि बरोबर. पूर्वी मारवून लोक यायची इथं. हां हां. ते इथे अन्नछत्र खामगाव म्हणून आहे. हो. ते हे जेवण इथं व्हायचं. बाहेर लोक पडवीला यायचे. हां हां. मावळाचे परवाशी आले की हां हां. हे मालक इथं राहायचे. कोण आहे? आम्ही मावळातून आलो. मग तुमचे डबे तुम्ही सोडू नका, इथं स्वयंपाक झाला. हम्म, हम्म. मग ते जेवण करून जाणार पुण्याला. हां. आणि पुण्याहून आले परत इकडं मारला जाताना तेव्हा जेवण करून जाणार. परत जेवण करा. ते हे मला एक सांगा, हे परचुरे परचुरे कोण होते? हा पण मालक आहे. अच्छा परचुरे. मालक आहे. आम्ही पुजारी आहे. अच्छा. हा. पुजारी. मालक आहे. त्यांचा मुलगा येईन उद्या आता. हे मधले ना? हो. मित्रांनो हे पुजारी आहे. अच्छा, हे जे आहेत हे आहेत परचुरे यांचाच हा वाडा आहे. आणि इथे आता ह्या जे आहेत हे इथे ॲज अ पुजारी म्हणून हे आता हे कार्यरत आहे तिथे. म्हणजे याच्यानंतर आता जे पण म्हणजे जास्तीत जास्त किती माणसं इथं जेवण करत होते? आता किती करीत असेल ते आपल्या सारखे मावळातून जर आले कोकणात नाही यायची लोकं, लोक. अच्छा. आता 4-5, 10-12, 4-5 अशी काय करते लोक. पहिलं चांगलं होतं इथं. हम्म, हम्म. हा पूर्वी. आता नाही. ते आता ते हे झाल्यापासून बंद केलं जेवण. कधीपासून बंद केले? आता बरेच वर्ष बरेच झालं. वर्ष झाले. खूप वर्ष झाले. खूप वर्ष झालं. अच्छा. हा. आता फक्त महाशिवरात्राला 2 दिवस यांची फॅमिली येते. 2 अच्छा, दिवस परचुरे मुक्कामाला यांची. असतात. हो परचुऱ्यांची. मग त्यांचे कोण नातेवाईक जर आले ना हां हां. तर मग अशी महाशिवरात्रीला 2 दिवस त्यांच्या पंक्ती पडतात. अच्छा, म्हणजे परचुऱ्याची ही कितवी पिढी असेल ही आता? ते सांगू ते शकतो. सांगू नाही. शकत नाही आम्ही. तेवढं आपल्याला सांगू. म्हणून सांग. म्हणजे तुम्ही आता इथं ॲज अ केअरटेकर म्हणजे सांभाळ करताय तुम्ही इथे? हो हा. म्हणजे पिढ्यानपिढी म्हणजे आजी म्हणजे इथल्याच आहेत म्हणजे असं कुठं- अच्छा, हे इकडे येतच. पापडच आहेत आम्ही बाबा. सुरुवातीपासून. गुरव अच्छा. येते गुरव येतात तिथे. ओके. हो महादेवपुरी ते पुजारीच आहेत. ते अच्छा. आमचे वडील त्या देवळीमध्ये फुटे आमच्या वडिलांचा ते पूजा करीत होते. अच्छा. काय मंदिर देवळात हे बघा ना. ते पूजा हे करीत बघा. होते. 4 वर्ष झाले आता गेलेले. हां, हे बघा हे आहेत इथले पुजारी होते हे. आता कालांतराने आता हे आयात नाही येते, पण यांच्याच हे अंडरमध्ये म्हणजे यांच्याच कारिगिरीमध्ये हे सगळे इथे करत होते पूजा वगैरे. आणि हा वाडा पण त्यांच्याच अंडर होता. हेच इथे देखभाल वगैरे ह्या वाड्याची करत अजून पण करतात आहेत. आणि जेव्हा पण परचुरे यांची आता माहिती नाही कितवी पिढी आहे त्यांची, हो. पण ते येतात सणावारा वगैरे. आणि त्याच टायमिंगला हे जे काय असेल त्यांचं महाशिवरात्र आहे हो, ते. महाशिवरात्रीला 2 दिवस मुक्काम असतो. हा महाशिवरात्री 2 मुक्कामी असतात वगैरे. त्यावेळेसच तेवढं इथे पूजा वगैरे महादेवाची पूजा वगैरे त्यावेळेस होतात वगैरे. तरी मित्रांनो असं काहीतरी हा वाडा आहे. आणि 230 वर्ष म्हणजे खूप जास्त आहे. आणि अजून पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे. आणि इथे जे आहेत अजून लोक राहतात वगैरे त्यांचे जे केअरटेकर म्हणतात देखभाल करणारे ते पण कंटिन्युअसली इथेच राहतात. आणि मेन ह्या वाड्याचा मेन विषय म्हणजे इथे नाही का अजून पण जे पण पुरातन या आपल्या
शिवकालीन काळामधले जे पण भांडी वगैरे असतात तर ते पण अजून यांनी व्यवस्थित ठेवले तर या त्यांना व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आतापर्यंत, जेणेकरून आपल्या नवीन पिढीला अजून पण ते कळ की त्या काळामध्ये अशी भांडी वगैरे यूज करण्यात आली होती त्या टायमिंगला. अजून दाखवण्याचं उद्दिष्ट म्हणजे इथे हे जे सांगवण आहे हे याचं हे कोणतं आहे, म्हणजे लाकूड कोणतं असेल हे? सांगवणी. बाबळाचं जांभळाचं. हां हां. हा. माहिती नाही दिली. हे प्युअर सांगवण असल्यामुळे हे म्हणजे याला असं काय म्हणते त्याला हे लागत नाही आहे, बुरशी वगैरे या टाईपचं काय म्हणतात त्याला, बुंगे वगैरे लागत नाही, काय लागत लागत नाही. त्याच्यामुळे हे कंटिन्युअसली आहे तर त्याच कंडिशनमध्ये अजून पण चांगल्या स्थितीमध्ये आहे. वाळू नाही लागली. येस बरोबर. आणि हे अजून पण जुन्या काळातली ही अलमारी आहे ना? हो. इथे आय थिंक मला तर बॅक साईडला हे अजून यांचं स्टोरेज रूमच आहे वाटतं हे पण. आता पण म्हणजे किती शूटिंग झालं इथे? आता यंदाच झाली ती छोटीशी तेवढी, अजून तर काय आली नाही, मग काय सांगता यायचं नाही म्हणजे त्यांचं. म्हणजे तेवढा ते अभंगच फक्त. हो अब तेवढीच झाली ती शूटिंग. आणि गाव कसं चांगलं सगळ्यात ते पहिले जुने झाले म्हणजे 2-3 वर्षापूर्वीचे ते झाले. तो पिक्चर झालेला आहे इथे. पेक्षा जुनं जुने जुने. लई. तेवढा फक्त एकच शूट वगैरे केलं असेल ना, हो, पूर्ण सगळे पिक्चर नट नाही. इथं- सगळे नट इथं येऊन गेले. अच्छा. हा, निळू मराठी. फुले ते निळू फुल्यांचे तर शेवटचा हितच हे झालं. आणि इथनं गेल्यानंतर गेले मग ते मग एक 8-10 दिवसांनी गेले. अच्छा, म्हणजे शेवटची भेट इथं. शेवटची भेट इथं झाली निळू फुल्यांची. शेवटची भेट. चांगल्या आठवणी आहेत या हो, वाड्याच्या. हो. खामगाव म्हणजे काय खेड्यात आलंच आहे, पण ह्या वाड्यामुळेच जास्त फेमस. दिवस होती. हे म्हणजे अन्न क्षेत्र म्हणजे इथं पहिले पूर्वी म्हणजे आता आपल्याला काय एवढं म्हणजे नाही का आपला जन्मही नसेल त्या काळामध्ये नाही का, पण आता आम्ही म्हणजे पूर्वीची लोक सांगते ते आमचे वडील सांगायचे आम्हाला, त्याच्याने आता आम्ही तुम्हाला सांगतोय म्हणजे असं आहे ना नाही का. बरोबर. हो, आता ते आमच्या वडिलांनी चांगली माहिती दिली असती पहिल्यापासून, हा ना. चांगली माहिती दिली असती. हाय की त्यांची हं? हाय त्यांची हो, कोण पण वाढत आली तरी त्यांना साखर होती थोडी थोडी. साखर. हो, हो. कोणी काही नाही कधी. मग त्यांना ती माहिती होती ना पहिल्यापासून बरोबर. माहिती होती. मग किती पिढ्या गेल्या त्यांच्या, किती हे झाले, त्यांनी सगळं तुम्हाला सांगितलं. आता आमच्या काळामध्ये म्हणजे कसं आता हे पहिले होते आणि ह्यांच्या नंतर आता त्यांचा मुलगा आहे, एवढंच आम्हाला सांगता येणार, बाकीचं काय आम्हाला सांगता परतुरे यांची नाही का दुसरी पिढी तुम्हाला माहिती हो, फक्त. एवढंच आम्हाला सांगता येणार. आता त्यांचा मुलगा चालवतोय ना, आता हे मुलगा बघतो. परवाच येऊन गेली, अच्छा. परवाच आले होते. आता म्हणले सोमवारी एखाद्या वेळेला पुढच्या सोमवारी येतील बहुतेक. आजी, तुमचं लग्न कधी झालं होतं? किती वेळेस आली आठवत आहे? तर बाबा एवढं काय आपल्याला ज्ञानात आहे, एवढं काय आपल्याला माहिती आहे. कितवी शिकला तुम्ही? शिकलेच नाही. काहीच नाही शिकले नाही, म्हणजे शाळेत गेलेच नाही? नाही. शाळेत जायचं हा. सदानीची पाठी मारली की त्याचा डोला खाटला त्याचा निघून काय असा मोरा शिकवतोय चाललो गेलो हातात पिशी पूर्वीचं असं होतं. बरोबर. हा, ते छेडी म्हणजे हा. मार दिला की लगेच पळून यायचं घरी. हा. असं. आमच्या वडिलांची 5वी का 2री होती, पण अगदी हिंदीला मागं सांगणार आमचे वडील. नाही, त्या काळाची जी शाळा होती खूप स्ट्रॉंग होती आणि चांगल्या प्रकारे शिकवत होते आणि लवकर लक्षात बसत होते. हिंदीचा 1 नंबर बोलणार आमचे वडील. अच्छा. 1 नंबर हिंदी बोलणार. कुठली पण भाषा सांगा बरोबर ते हे करणार. इतके आमचे वडील हे होते. नाही, खरंच पहिले जुने माणसं खूप जुने माणसं. हुशार होते आणि लवकर करून घ्यायचे लगेच आत्मसात लगेच जे काय असेल ते. पहिले किती झालं बाळा? मी याच्यावरून आलोय, पुण्यावरून आलोय मी. आलं आपलं मेन माझं गाव आहे पैठण. हा पैठण. पैठण. हो मुंगी पैठण. हो, मुंगी मुंगी पैठण. पैठण ना. मुंगी पैठण. ॲक्च्युली मी इथे 2000 साली पुण्यामध्ये आलो हो का. आईवडिलाबरोबर हं. आणि तेव्हापासून इकडेच पुण्यामध्येच राहतोय. आम्ही एकदा गेलो होतो मुंगी पैठण, तेव्हा आम्हाला माहिती झाली.
अशी ट्रिप निघाली होती कॉलेजच्या मुलांची. हम्म. तेव्हा आम्ही स्वयंपाकाला होतो 15 दिवस आम्ही तिकडेच होतो. अच्छा हा. नाथ महाराजांचं वगैरे आहे तिथे मंदिर. तेव्हा आम्हाला माहिती झालं. इथे पावसाळ्यात वगैरे हे होतं का? नाही आता ते काय झाले, आता ते अशी बोळ थोडीशी पाडलेली आहेत ना, ते थोडस लय जे जिथं हे आहे तिथं म्हणजे गळत, गळ. आणि जिथं नाही हे होत तिथं नाही गळत. म्हणजे असा पूर्ण नाही सगळा गळत. अच्छा. इकडे म्हणजे जरा हे जागजागी थोडस आपलं ते फक्त हम्म. करायचे ते उलगडणार आहेत आता, पण आता कधी उलगडतात काय माहिती. याच्यावरती जर ते काय म्हणते त्याला हे टाकले ना, आता हे पत्र आहेत ना, हो. तर याच्यावरती कौलं ह्या एक साईडला कौलं आणि एक साईडला हे असं काय? पत्र ते काय झालंय पहिले तिकडे पण पत्राच होता पहिला, हा. पण नंतर काय त्यांचं म्हणजे नाही का यांच्या ह्याच्यामध्ये जर काय हे झालं हा. होतं त्यावेळेला मग त्यांनी ते पत्र काढला आणि मग कौल टाकलं. हम्म. मग आता कौल एका साईडला कौल एका साईडला पत्रा झालाय, आणि आता काय करणार आहेत, आता ही कौल पण काढणार आहेत. अच्छा. मग आता कुठला पत्रा टाकतात हे काय सांगता येणार नाही, पण आता चौकडनं म्हणजे हे जरा उचलून घेणार आहेत आता. अच्छा अजून उचलून घेतलं म्हणजे अजून चांगलं होईल ते. हो तर आता तुम्हाला हे असंच ठेवणार आहेत, हे खांब जे आहेत हा. ना हे असेच ठेवणार आहेत, हे म्हणजे हे करणार नाही. अच्छा. मग तिकडनं खोल्या बिल्या अशा काढणार आहेत, हम्म. करणार आहेत, पण ते अजून काय आले नाही. चालू करणार आहेत ते. चांगलं. मला हे काम चालू. सोमवारी येतात हा. मागे, दर अच्छा. सोमवार दर सोमवारी. दर सोमवारी येतात. त्यांचा सोमवार अभिषेक सुट्टी. असतो. अभिषेक असतो त्यांचा दर सोमवार. दर सोमवारी. मग ते त्या वेळेला मग जर आपली साफसफाई थोडीशी करायची, पाऊस पण असतो त्या टायमाला नाही का, हम्म. चांद्र्यात पाऊसही असतो ना. हो. महाशिवरात्रीला मग सगळं आता ते तिकडच्या जाळ्या बिळ्या का नाही काढल्या, ते पाडायचंय म्हणून जाळ्या बिळ्या तिकडच्या झाल्या. नाही मी पाहिलं नाही. हा. खूप हे झालं. तिकडनं. आता ते मग उलगडायचंय ना, हम्म. त्याच्याने आम्ही ते हे केलं. नाही पण तरी पण ज्या स्थितीमध्ये आहेत ते व्यवस्थित आहे, म्हणजे असं की एवढी पण पडझड नाही झाली नाही नाही. की जेणेकरून एक आणि वाटेल की ही आम्ही आहे म्हणून जरा थोडीशी साफसफाई आहे ना, आता मालक कधी येणार कधी हे करणार नाही का, मग लय पडझड झाली असती. ते तर आहे. इथं आहे म्हणून माणूस एवढी पडझड. पण मलाही सांगा हे खण म्हणजे किती, एक खण म्हणजे किती फूट असतं, किती? एक खण म्हणजे घेऊ एक आहे, हे इथून एवढा एक खण झाला. अच्छा हे खांबानी हा हा का? हा एक खण झाला. अच्छा एवढं. हा. हे पूर्ण असे 120 खण आहेत का याच्यामध्ये? हे बाळा, बघ तुझ्या डोक्यावर, हे नाही डोक्यावर तुझ्या हे. हे ते आलं, हा. ते एक खण, हा हे एक खण, हा. खण. ते तिकडे एक खण, ते हा, मग तिकडे एक खण. तेच सांगितलंय ना. हा, खणावर आहे. हा म्हणजे याचा जो मधला जो हे आता हे डिस्टन्स आहे हा. तेच तेवढा एक खण त्याचा. आणि आता ते मुलगा एकटाच आहे ना, हा. आता तो मुलगा कुठं कुठं म्हणून बघ. हा नाही बरोबर आहे ते तर एवढं आहे. बघायचं म्हणलं सोपं नाही ना, नाही का नाही. आता पूर्वीच लोकांनी कसं केलं असेल तर पूर्वीच्या लोकांनी. नाही पूर्वीचे आता त्यांचे वडिलांचे असतील हो, बाकीचे असणार ना. मुलं हो, वगैरे त्यांचे वडील पिढी होते ना इथं म्हणतात. त्यांचे भाव वगैरे असतील ते सगळे होते, करत सगळे असतील. होते, सगळे होते. त्यांची बावकी बिवकी. पूर्वी इथं जेवण होतं, दर महाशिवरात्रीला इथं फराळाचं होतं, लापशी आणि ही ती खजूर हम्म. शिवरात्रीच्या वेळेस. अच्छा. हा, दुसऱ्या दिवशी मग जेवण असतं. हा हा. हो, दुसऱ्या दिवशी. आणि मग गडी होते, बैल होती, गाया गुरं होती पहिली. अच्छा. पलीकडची बाजू ती घोड्याची पाग होती, म्हणते घोडे होते. गोडे बिडे होते. अच्छा ते समोरचं पड्यात पड्यात त्या घराच्या पड्यात. गाड्याच्या पलीकडे हा. अशीच पडवी सारखी पडवी आहे पलीकडे. हम्म. सेम अशी. हा, अशीच पडवी सारखी आहे पलीकडे. त्याला घोड्याची पाग म्हणतात. अच्छा. घोडे होते त्या टायमिंगला म्हणजे आता जे भरपूर त्यांचा- होते, लोक भरपूर होते त्या टायमिंगला. बरोबर. आणि ती व्यवस्था होती. आता काय येतं, आता काय नाही, निमानिम काही नाही. नाही आता सगळे काय यात शहरात गेले ना, हा. आता गावामध्ये कोणी म्हणजे इंटरेस्ट येतच नाही नाही, कोणाला. नाही. तेवढं पुरतं तेवढं फक्त आठवड्यातून एकदा वगैरे यायचे या महिन्यातून, हा हा आणि तेवढं फक्त बघायचं. हा चला तेवढं व्यवस्थित. तेवढं तेवढं.
बाकी एवढं काय बाकी नाही. काय पूर्वी शिवाजी महाराज येऊन गेलेले असणार इथे. हा येऊन गेलेच म्हणतात काय येऊन सांग गेलेले. नाही. कारण महाराजांनी इथे मला तर परचुरे जे आहेत पहिले जे त्यांचं एक म्हणतात ना की सरदाराचं टाईपचं सरदाराचं, हो. तर ते होते तर त्यांचं एक कुटुंब आहे. मग त्यांना हे सगळे असे गाव नाही का त्यांच्या यांनी स्वाधीन केले होते की हे तुम्ही याची सरदारी वगैरे यांचं तुम्हाला नाही का असेल तुम्ही देखभाल करा त्या गावाची. आणि त्याच्यामध्ये हे आहे. आता मला एवढं माहिती नाही पण जेवढं माहिती आहे तेवढं माहिती आहे, फक्त बरोबर, झालं. बरोबर. बाकी काही नाही. नाही, पहिले येऊन गेलेले इथं महाराज. हम्म. पहिले इथं येऊन गेलेले असणार. आता पूर्वीचं कोण राहिलंच नाही ना सांग. नाही मस्त सांगणारे कोण राहिलंच नाही. कोण राहिलंच नाही. तो आता- एवढं मात्र की ह्या मालकाकडं गेले. अच्छा सगळं लिहिलेलं आहे. त्याच्या आजोबाने वगैरे लिहून ठेवलं असं त्याचं. तिकडचं असं- आपल्याला तोंडी एवढं सांगता येणार नाही एवढं त्यांना सांगता येणार नाही. असं आहे ना. आता आपल्याकडे नाही कागद नाही पत्र नाही काय नाही आपण काय सांगणार. बरोबर. बरं माहिती असलं तर सांगणार नाही माहिती नसल्यावर कायच्या काही सांगून त्याचा काय उपयोग आहे असं नाही होतं ना. बरोबर आहे का बरोबर नाही? ते तर आहे. आपल्याला जेवढं माहिती तेवढं सांगा हो. बाकी काही नाही. ए गप्पा रे पोरांनो. अजून जर वाडा हे केलं तर अजून त्याला सोय आहे या वाड्यात. आणि अजून किती पिढ्या जातील ह्या लाकडांमधून. नाही खूपच अजून चांगलं आहे म्हणजे ते असं काही त्याला काही हो काहीच नाही अजून काहीच नाही. किती पिढ्या जातील अजून. याला अजून थोडं जरा म्हणजे व्यवस्था दुरुस्ती जर केली ना याला तर अजून चांगलं आहे. मग तसंच करायचं आहे. हम्म. तसंच करणार आहे. करणार आहे. तसंच आता ते अन्नछत्र आता सुरू करायचं म्हणलं तर तेवढं म्हणजे आता हे पाहिजे. हो. करायला गेलं तर होऊ शकतं पण आता तेवढे माणसं पण येणार नाही इकडे आता. चाललंय त्यांचं. हा. हा, त्यांचं चाललंय आता पण आता बघू आता झाल्याशिवाय आपल्याला पण हम्म. चाललाय त्यांचा विषय म्हणजे तो चाललाय. पण आता होऊन जाईल. हम्म, केल्याच्या बरोबर नंतर आपल्याला कळेल नाही का मग. हा नाही ते तर आहेच आहे. नाही. पण करणार आहेत म्हणजे ते. बरं होईल केलं तर चालू. हो. आता महाशिवरात्रीला काय त्यांचीच येतात फॅमिली बिमिली सगळी म्हणजे नाही का. मग इकडनं तिकडनं दोन्ही बाजूला पंक्ती पडतात मग त्यांच्या फराळाच उपास सोडायला मग आपलं जेवण. अच्छा हो. वरण भात भाजी दुसऱ्या दिवशी पोळी बिळी काहीतरी करायचं. हा. म्हणजे त्यांनी ठेवलंय पण एवढंच की पहिल्यापेक्षा आपलं कमी आहे म्हणजे नाही का. नाही परंपरा टिकून ठेवली हा. तेवढंच जे आहे ते. निवेद 12 महिन्याचा निवेदाचं शंकराला. बरोबर 12 महिने. 12 महिने हो. चांगलं आहे. रोज आली. हे शेत जे आहे ना हे आधी ते करतात इकडे शेत हे देवाचंच शेत आहे पाठीमागं. अच्छा याच्या मागे हो हे पाठीमागं हे आधी राहिलंय ना हा हा आधी ते. अच्छा मग ते वर्षाला देतात मग देवाला निवदाला तांदूळ बिंदूळ देतात मग भात बीत देतात. अच्छा ते सगळं देतात. मग त्याचा निवेद इथं चालतो. परंपरा अजून पण जे आहे ते संस्कृती आपली जी चालू आहे ती बंद नाही पडली बंद म्हणजे नाही, पडून हा. नाही दिली काही. आता आताची पिढी तर आहे चालू पण आता पुढच्या पिढ्यांचं पुढे काय सांगताय बा. माहित नाही आता पुढच्या पिढीत काय हा? करेल. हा, असं काय आहे. व्हायचं. पुढच्या पिढ्यांचं सांगता येतं ना. आता ह्या मालकाला एकच मुलगा आहे अच्छा काय आणि त्यालाही एकच मुलगा आहे अच्छा काय त्यालाही एकच मुलगा आहे. मग आता ह्या मालकाचा हे मुलगा चालवतोय आतापर्यंत आहे का नाही. हम्म. मग आता त्याचा मुलगा पुढे काय करतोय ते चालवतोय का न चालवत बरोबर. आपल्याला माहिती होणार आहे का असं आहे ना. नाही नाही, ते हा? काहीच. आता त्यांच्या हातात आहे ते चालवायचे का नाही हो, चालवायचं. हो. तशी येतात जात्यात पाया बिया पडवायला येतात देवाचं दर्शन नाही घ्यायला ते तर बरं आहे. हा. आम्ही काय असं कोण आलं की मग त्यांचंच हे देतो आम्ही नंबर बिंबर देतो. अच्छा असे शूटिंग वाले याच्यावाले आले की आपण फक्त सांगायचं हम्म. ते बोलतात मग. जुन्या काळामधले लॉक पाहायचं असेल तुम्ही ते बघू शकता तुम्ही हे आहे हे असं पूर्णपणे आतमध्ये लाकूड असतं आणि हे आता व्यवस्थित नाही आहे पण हे पूर्ण इथपर्यंत
आणि ह्या होलमध्ये परत आतमध्ये. तर हे काही करताना नाही का, हे पूर्ण मोठं होल आणि पॅक सगळं दरवाजा. हे पहिले जुन्या काळामधले असले लोक असतात वगैरे. म्हणजे कोणी यावं नको म्हणून आत ते असं लॉक सिस्टम. बरोबर बरोबर. म्हणजे पहिलं नाही का इथं शेत होतं, तिथं झाड होती, जंगल होतं. अच्छा. त्याच्यामुळे ते नाही का पहिलं ती गाई तर रोज सुटून नाही का तिथे यायची, आपोआप सडतून दूध निघायचं. हा मग तिथं एक दिवशी पिंडावरतीच. हा आणि एक दिवशी शेतकरी त्यांच्या त्या मागा गेलता, तेव्हा तिथं खोदून भेटलं नांगराने, तर पिंडला लागली, पण तिथून रक्त वाहू लागलं. मग तिथं खोदून भेटलं तेव्हा कळलं पिंड आहे. मग तेव्हा तिथं मंदिर बांधलं. अच्छा. तिथून वाटतं ठीक आहे, चालेल. हे आता बांधलेली आहे वाटतं ना टाकी. हा तिथं वरती एक आहे त्या टावर खाली. अच्छा. तिथून 4 गावाला जातं पाणी. ओके. आणि इथं टावर पाडलाय आता 4 दिवस, 5वा दिवस आहे आजचा. अच्छा. हा. पावसामुळे पडलंय का? पाडलाय. पाडलंय हा का? विकायला. कारण की त्याची ते काहीतरी काम अडलंय ना मध्येच, हां. तिकडनं लांब आलंय पार. अच्छा. त्याच्या ते पुढचा एक टावर पाडलाय चोरांनी. वा. आमच्या वाटल्यांनी पकडून दिलं, हां. पण पोलिसांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. अच्छा. मग तेव्हापासून आम्ही सोडून दिलो विषय. अच्छा, चोरं खूप आहे तिकडे. इकडचा एक जण साथीदार असतो हां हां. आणि बाकी सगळे बाहेरचे असतात. बरोबर. मित्रांनो, आपल्याला छोटा कलाकार भेटलाय, जो आपल्याला खामगावच्या म्हणजे इतिहासाबद्दल थोडीशी माहिती सांगतोय. इथे एक मंदिर होतं, त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे. आता आम्ही जरा भूक लागली आहे, त्याच्यामुळं इथे आसपास काही खायला नाही आहे, तर आता वरती चाललो आहे जांभळं आणण्यासाठी. तर बघूया कसे भेटतात जांभळं, गोड का आंबट. पावसाळ्यात मित्रांनो, एक नंबर सीन. आता जांभळाचं झाड सापडलं आहे, खातोय आणि गोड आहे. हे पाहू शकता वरती बघा, हे झाड आहे आणि इथं खालीपर्यंत आहे. म्हणजे आता ही फांदी तोडली वाटतं हिने आणि वाकलेली पण, तर खालीपर्यंत असं नाही का हाताने घेता येतात तिथून.